नमस्कार रसिक श्रोते हो. शब्दनिशा मराठी ऑडिओ या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. मी घेऊन आले तुमच्यासाठी पांघरुण कथेचा पुढील भाग, म्हणजेच पांघरुण भाग 5. चला तर मग कथेला लगेचच सुरुवात करूया. तिने झटकन आपला हात सोडवून घेतला आणि फिरकी घेत मागे वळली. ती पळत जाणार इतक्यात पुन्हा थांबली. आता मात्र तिचे हृदय 100च्या स्पीडने धावत होते. श्वासांचा वेगही वाढला होता. गाल झरकन गुलाबी झाले होते. मनात एक वेगळ्या प्रकारची भीती दाटून आली होती. तरीही घाबरत घाबरत ती म्हणाली, मेजर साहेब, हे तुमचं शहर नाही आहे. हा आमचा पाडा आहे. इथे कोणत्याही मुलाला किंवा मुलीला वरण्याच्या लग्नाच्या आधी हात काय तिच्या जवळही फिरण्याची मुभा नसते. तुम्ही पहिला माझा दुपट्टा सोडा. कोणी पाहिलं तर मला जाम भीती वाटते. विनंती करते तुम्हाला, सोडा ना. आता मात्र मेजर शिव खळखळत हसत होता. ती मात्र घाबरून आपले हात छातीशी घट्ट आवळून गप्प बसून होती. तिला अंग चोरून घेतलेले पाहून तो म्हणाला, गौरी, एकदा मागे वळून तरी बघ. मला माझ्या मर्यादा कळतात. त्यामुळे तुझ्या बाबांची परवानगी मिळत नाही तोपर्यंत मी तुला साधा हातही लावणार नाही, समजलं? आता मात्र अजूनच घाबरून तिने मागे वळून पाहिले आणि आपण काय बोलून गेलो म्हणून तिने स्वतःचीच जीभ चावली. कारण तिचा दुपट्टा कुडाच्या दरवाजाला अडकला होता. तिने लज्जेने नजर खाली झुकवत आपला दुपट्टा सोडवला आणि धावतच आत गेली. तो काठीचा आधार घेत आत आला, परंतु घराच्या आतल्या भागात ती होती. थोड्याच वेळात संध्याकाळ होणार होती, म्हणून ती रात्रीच्या जेवणाला लागली. मेजर शिवने आपले अंग जमिनीवर झोकून देऊन पडला. डोक्यात विचार चालू होते. आता तो बऱ्यापैकी बरा झाला होता, परंतु अजूनही म्हणावं तसं चालता येत नव्हतं. परंतु तरीही इथून त्याला आपल्या कर्तव्यासाठी वापस जाणे भाग होते. मात्र त्याआधी गौरीच्या मनात काय चालू आहे तेही समजणे गरजेचे होते. तिची नात्याला हळुवारपणे साथ असेल तरच पुढचं पाऊल टाकायचे होते. ते होते तिच्या बाबांची म्हणजेच बापूंची परवानगी घेऊन तिच्यासाठी मागणी घालून ठेवणे. रात्र झाली होती. मेजर शिवच्या पुढ्यात किंवा समोर जायचे कसे याचा प्रश्न तिला पडला होता. म्हणून तिने सगळ्यांना पाने आतच लावण्याचा निर्णय घेतला होता. त्याचप्रमाणे ती पाने आतच लावत होती. आज ती सगळ्यांना टोपशी घेऊन बाहेर आली नव्हती. मेजर शिव आल्यापासून ती सगळ्या टोपशी बाहेर आणूनच पाने वाढत होती. बापूंना मात्र प्रश्न पडला, आजही बाहेर का नाही आली आहे? मात्र मेजर शिवला कळले होते, तिला आता फक्त आणि फक्त त्याच्यासमोर यायचे नव्हते. बापू, 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 तुमचं आणि मेजर साहेबांचं पान जरा बाहेर नेता काय? माझा थोडा पाय दुखतो आहे. तवा चालायला नीट जमत नाही आहे. गौरी चुलीच्या खणातून रूमातून म्हणाली. गौरीपोटी पाय दुखत होता? मग मला का नाही सांगितलं? म्या केलं असतं ना रांधण, तेवढाच तुला आराम असता. बापू अगदी हळव्या आणि काळजीच्या आवाजात म्हणाले. बापू, लई पण नाही दुखत आहे. तवा तुम्ही हळवे होऊ नका. म्या सगळं करू शकते. तिला समजले होते बापूंना वाईट वाटले आहे, त्यामुळे त्यांच्या मनाची समजूत काढावी म्हणून ती म्हणाली. गौरीपोटी, दिवस रात तूच राबराब राबत असते. म्या काय, उठतो, खातो आणि जातो कामाला. तुझी माय असती तर तुला इतका व्याप नाही पडला असता. बापू परत भाऊक होत म्हणाले. बापू,
बस झालं ना आता. आता मला रडवून सोडणार आहेत का? ती म्हणाली. तसे बापूंनी येऊन जेवणाची पाने बाहेर नेली. थोड्याच वेळात बापूंचं जेवण झालं होतं. मेजर शिवचं जेवण चालू होतं. गौरीही आपलं जेवण करून झावल्यांच्या चटईवर बसली होती. तेही मेजर शिवकडे पाठ करून. तिला बसलेलं पाहून बापूंना काहीतरी आठवले आणि तिला सांगावं म्हणून ते म्हणाले, गौरीपोटी, आज तुहा मामा भेटला होता. तुझ्यासाठी एक पाहुणं बघितलं आहे. पोरगं म्हणाला चांगलं आहे. बाजाराच्या गावाला त्याचं स्वतःचं भलं थोरलं दुकान आहे. तेही रानातली दवा विकण्याचं. ते म्हणत होते जमवून टाकूया, पण मी म्हटलं आधी मी माझ्या गौरीपोटीला विचारेन. ती हो म्हणाली तरच माझा होकार असेल, नाही तर नाही. माझी पोटी मला जड नाही झाली आहे. तेव्हा तुला काय वाटतं ते सांग. त्यांचे बोल ऐकून जेवण करत असणाऱ्या मेजर शिवला ठसकाच लागला. बापूंनी उठून त्यांची पाठ थोपटली. अहो मेजर साहेब, जरा दमाने. एवढी कसली घाई? कुठं जायचं हाय? परंतु ठसका लागण्याचे कारण फक्त आणि फक्त शिव आणि गौरीलाच माहीत होते. बापू, घाई नाही, काहीतरी होतं ते काळजाला टोचलं, त्यामुळे कदाचित ठसका लागला. शिवने सारवासारव केली. बापू, मला नाही लग्न करायचं एवढ्या लवकर. मला तुम्हासनी सोडून कुठेच जायचं नाही आहे. मामाला सांगा, मला नाही लग्न करून माझ्या बापूंना सोडून कुठेच जायचं आहे. मला करमणार बी नाही तुमच्याशिवाय. गौरी रडवेल्या आवाजात म्हणाली. गौरीपोटी, लेक म्हणजे परक्याचं धन असतं. तेव्हा काही झालं ना तरी पण तिला मायेच्या कुशीतून जावंच लागतं. मायेच्या घरात मायेनं राहायचं अन हक्काच्या घरात कायमचं जायचं. साऱ्या जगाची रीतच आहे ही पोटी. तेव्हा तू डोळ्यातून एक बी अश्रू वाया घालवता कामा नाही. आता रडू बी नकोस. तुला रडताना पाहिलं ना की काळजाला माया घरे चरे पडतात. बापूही भाऊक होत तिला थोडं दटावत म्हणाले. गौरी लगेच धावत येत त्यांच्या कुशीत शिरली. मेजर शिव फक्त त्यांना अन त्यांच्या बाप लेकीच्या प्रेमाला पाहण्यात दंग होता. पुढचे 2 दिवस गौरी मेजर शिवच्या समोर गेलीच नाही. मेजर शिवला लागणाऱ्या सर्व वस्तू बापूच देत होते. त्यामुळे आपण आपल्या भावना व्यक्त करून काही चूक केली की काय असं मेजर शिवला वाटू लागलं. ती जर आपल्यामुळे दुखावली असेल तर मनापासून तिच्याजवळ माफी मागायची आणि तिच्या आयुष्यातून खूप दूर जायचे हे त्याने ठरवले. आता मेजर शिव बऱ्यापैकी चालत होता. त्याला चालण्यासाठी आता कोणाचीच गरज लागत नव्हती. पायात अजूनही वेदना होत्याच, परंतु आता गप्प बसून चालणार नव्हतं. रात्रीचं जेवण झालं आणि तो अंथरुणात पडला. परंतु आता इथून जायचं कसं ह्याच विचाराचं चक्र त्याच्या डोक्यात घुमत होतं. तो डोळे बंद करून सगळ्या घटना एक एक करून आठवत होता. त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि त्याला आठवले त्याचा मोबाईल, जो की तो जिथे पाचोळ्यात लपला होता त्याच्या आधी त्याच्या जवळ होता, परंतु त्याला रेंज नव्हती. आता तो मोबाईल त्याच्याजवळ नव्हता म्हणजे तो नक्कीच त्या ठिकाणी पडला असेल होता. म्हणजेच कारण गौरीजवळ असता तर गौरीने दिला असता. म्हणजेच आपण तिथे जाऊन शोधला तर तो नक्की सापडेल. त्यानंतर त्याला चार्ज कुठं करायचं हाच प्रश्न पुढे होताच. कारण पाड्यावर कुठेच लाईट नव्हता. परंतु
आता तो मोबाईल शोधणे गरजेचे होते. उद्या जाऊन आपण तो मोबाईल शोधावा असे त्याने मनाशीच पक्के केले. सकाळी तो लवकर उठला. आपल्या प्रातःविधी त्याने लवकर आटोपल्या. डोक्याला कॅप घालून तो बाहेरसुद्धा पडला. गौरी घरात घरकाम करण्यात व्यस्त होती, परंतु त्याच्याजवळ बोलत नव्हती. तिला सांगून कसं जाणार हेच त्याला कळत नव्हते. शेवटी त्याला बाजूचा एक छोटा मुलगा दिसला. त्याने त्याला हातानेच खुणावून बोलावून घेतले. गण्या बेटा, ती तुही गौरी माई आहे ना, तिला सांग मेजर साहेब बाहेर जात आहेत त्यांच्या काही वस्तू धुंडलण्यासाठी. तुझी गौरी माई माझ्याशी बोलत नाही आहे ना, म्हणून. तो मुलगा तशाच उड्या मारत आत गेला. माई माई माई, मेजर साहेब बाहेर जात आहे. गण्या एवढाच बोलला. तोच गौरी उठून बाहेर आली, परंतु बाहेर मेजर नव्हते. तिने आजूबाजूला नजर भिरभिर केली. तिला डोंगराच्या दिशेने ते चालत असल्याने दिसले. तिने लागलीच घराचे कुडाचे दार लावून घेतले आणि ती त्यांच्या मागून धावतच गेली. मेजर साहेब, कुठं चाललासा? थांबा ना, मी पण येते, ती मागून ओरडत होती. तो मात्र ऐकल्याचं न ऐकलं करत होता आणि 4 पावले लांब 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 टाकत होता. दोघेही आता पाड्यापासून लांब आले होते. ती मात्र जोराजोरात धावून त्याच्या मागे मागे येतच होती. मेजर साहेब, थांबा ना, खाली ते नक्षलवादी असतील. कदाचित त्यामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. माझं एकदा तुमच्या जीवाला धोका आहे, तिकडे नका ना जाऊ, ती जीवाच्या आकांताने ओरडून सांगत होती. तिच्या आवाजात आर्जव, काळजी, वेदना, प्रेम होतं. त्यावरूनच त्याला कळत होते तीही भावनिकदृष्ट्या त्याच्यात गुंतली होती, परंतु मनातल्या गोष्टी ती ओठांवर आणत नव्हती. गौरी, तुम्ही माझ्याशी साधं बोलतही नाही, मग काय करू तुमच्या पाड्यावर थांबून? तुमचे खूप खूप उपकार आहेत माझ्यावर, परंतु मी तुम्हाला अजूनच त्रास नाही देऊ शकत, म्हणून जातो. तुमचा अबोला सहन करण्यापेक्षा त्या नक्षलवाद्यांच्या गोळ्या लागून मरण आलेलं चांगलं. म्हणजे एकदाचा कायमचा गेलो, तुम्हाला माझा त्रासही होणार नाही. त्याने मुद्दामून तिच्या मनाला लागतील असे म्हटलं होतं. तिने मागून धावत येऊन आपल्या डाव्या हाताने त्याचा हात पकडला अन त्याच्या तोंडावर आपला उजवा हात ठेवत म्हणाली, याद राखा, माझ्यासारखं वाईट दुसरं कोणीच नसेल. पुन्हा अशा मरणाच्या गोष्टी करायच्या नाही. आणि कुठं निघालासा मला सोडून? माझा थोडा तरी विचार करा ना. तुम्हाला काही झालं ना तर मला जगणं अशक्य होईल मेजर साहेब, ती भावूक होत रडवेल्या आवाजात म्हणाली. का का मला काही झालं तर तुला जगणं का अशक्य होईल? गौरी, तुला तर माझ्याशी बोलूही वाटत नाही ना? त्याने मुद्दामून तिला डिचवलं होतं. त्याला माहीत होतं ते आपल्या भावना नक्कीच व्यक्त करील. मला नाही सांगता येणार, पण मी नाही पाहू शकत तुम्हाला काही झालं तर, किंवा साधं दुःखातही. ती नजर खाली करत मागे वळत म्हणाली. आता मात्र त्याने तिचा हात पकडला आणि तिला आपल्याकडे खेचले. तशी ती त्याच्या छातीवर आदळली. दोघेही एकमेकांच्या जवळ होते. काय करताय मेजर साहेब? कोणीतरी पाहील? ती लाजतच म्हणाली. इथे आपल्याला पाहायला कोणीच नाही, मला माहीत आहे. इकडे कोणी साधं फिरकतही नाही. तेव्हा तू विषय बदलू नकोस. मी विचारतो त्याचे उत्तर दे,
असं बोलत त्याने तिच्या कमरेला हिसका देत तिला अजूनच आपल्या जवळ खेचले. ती मात्र थरथरत होती. ते मेजर साहेब, मला आयुष्यभर तुमची बनून राहायची आहे, ती घाबरतच कचरत म्हणाली. गौरी, म्हणजे काय? मला काहीच कळत नाही. तो पुन्हा गाळातल्या गालात हसत म्हणाला. मेजर साहेब, तुम्ही समजून घ्या ना. मला तुम्ही आवडता अन मीही तुमच्यावर प्रेम. तुम्ही माझ्यासाठी माझं सर्वस्व आहात. ती डोळे बंद करून म्हणाली. तिच्या बोलण्याने मात्र त्याच्या डोक्यात चकाकी आली. थँक्यू. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. स्टोरी आवडत असल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.